मित्रांनो नमस्कार. आज आपल्या एका डार्क रियालिटीवरती मी बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेतरी तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करू लागाल आणि स्वतःसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी नक्कीच नव्या गोष्टींचा प्रारंभ कराल. आजचा विषय प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी संबंधित आहे, कारण आज अनेक युवक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधामध्ये आहेत. काहींना नोकरी मिळते पण पगार कमी असतो. काही जण वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करत राहतात आणि मनामध्ये सतत एक प्रश्न असतो, माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? मित्रांनो, बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण फक्त परिस्थितीला दोष देणं थांबवतो आणि स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करायला सुरुवात करतो. आजच्या काळामध्ये केवळ एका कमी पगाराच्या नोकरीवरती पूर्ण आयुष्य अवलंबून ठेवणं हे धोक्याचं ठरू शकतं. कारण महागाई वाढत चाललेली आहे, जबाबदाऱ्या वाढत चालल्या, स्पर्धा वाढत चालली आहे आणि जीवनाच्या गरजाही दिवसेंदिवस मोठ्या होत चालल्या आहेत. नोकरी करणं चुकीचं नाही. नोकरी ही माणसाला अनुभव देते, शिस्त देते, काम करण्याची सवय देते आणि आर्थिक आधारही देते. पण नोकरीच आपले अंतिम ध्येय आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. एका नोकरीवरती अवलंबून राहून आपण आपली क्षमता मर्यादित करून घेतो. आपल्यामध्ये अनेक कौशल्य असतात, अनेक कल्पना असतात, अनेक स्वप्ने असतात, पण भीतीमुळे आपण त्या स्वप्नांना सुरुवातच करत नाही. आजचा तरुण म्हणतो, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ओळखी नाहीत, मला संधी मिळत नाही. पण मित्रांनो, यार संधी नेहमी दार ठोठावी येत नाहीत. अनेक वेळा संधी आपल्याला शोधाव्या लागतात, तयार कराव्या लागतात आणि स्वतःच्या मेहनतीने त्या मोठ्या कराव्या लागतात. पूर्वीच्या काळामध्ये संधी कमी होत्या. एखाद्या व्यक्तीला गाव सोडून शहरामध्ये जावं लागायचं, मोठ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे, अनेक लोकांच्या भेटी घ्यायला लागायच्या. पण आज परिस्थिती ही काहीशी बदललेली आहे. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन शिक्षण आहे आणि जगभरातली माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होते. आज घर बसल्या शिकवता येतं, काम करता येतं, व्यवसाय सुरू करता येतो आणि स्वतःची ओळखही निर्माण करता येते. म्हणूनच नवयुवकांनी सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणतं काम करू शकतो? कोणाला बोलता येतं, कोणाला लिहिता येतं, कोणाला शिकवता येतं, कोणाला व्हिडिओ बनवता येतात, कोणाला डिझाईन करता येतं, कोणाला शेतीची माहिती असते, कोणाकडे विक्रीचं कौशल्य असतं, तर कोणाला लोकांशी संवाद साधता येतो. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही विशेष असा गुण असतो. प्रश्न एवढाच आहे की आपण तो गुण ओळखतो का? जर तुम्ही चांगलं बोलू शकत असाल तर व्यावसायिक सूत्रसंचालन, निवेदन, भाषण प्रशिक्षण, ऑनलाईन व्हिडिओ, प्रेरणादायी कंटेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करता येऊ शकतं. जर तुम्हाला लिहिता येत असेल तर लेखन, स्क्रिप्ट रायटिंग, जाहिरातीचं लेखन असेल, सोशल मीडिया पोस्ट तयार करणं असेल, अशा संधी आहेत की. जर तुम्हाला संगणकाचं ज्ञान असेल तर डिझाईन बनवणं, व्हिडिओ तयार करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, डेटा एंट्री असेल, डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाईट तयार करणं, अशा अनेक कामांची दारं उघडतात. एखादा तरुण दिवसभर नोकरी करतो आणि संध्याकाळी 2 तास स्वतःच्या कौशल्यासाठी देतो तर काही वर्षांमध्ये त्याच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. पण जो तरुण फक्त थकवा, वेळ नाही, पैसे नाहीत आणि परिस्थिती चांगली नाहीये असं म्हणत बसतो, त्याचं आयुष्य तिथंच थांबून राहतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठं काम सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागतेच असं अजिबात नाही. सुरुवात छोटी असू शकते पण विचार मोठा असला पाहिजे. एखाद्यानं घरातून टिफिन सेवा सुरू केली, एखाद्यानं शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली, एखाद्याने ऑनलाईन शिकवणी सुरू केली, एखाद्यानं व्हिडिओ एडिटिंगचं काम सुरू केलं, एखाद्यानं छोट्या व्यवसायाची जाहिरात सोशल मीडियावरती करायला सुरुवात केली. ही सर्व उदाहरणं छोट्या सुरुवातीची आहेत की. पण सातत्य, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा असेल तर छोट्या कामाचेही मोठ्या संधींमध्ये रूपांतर होते. आज अनेक युवकांना वाटतं की मला लगेच मोठं यश मिळालं पाहिजे. अरे पण यशाचा मार्ग हा संयमाचा असतो. पहिल्याच दिवशी मोठे पैसे किंवा जास्त पैसे आपल्याला नाही मिळत. पहिल्याच व्हिडिओला लाखो लोक नाही पाहत. पहिल्याच व्यवसायामध्ये नफा नाही होत. पण सुरुवात केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभवाशिवाय प्रगती होत नाही. आपण अपयशाला घाबरतो. लोक काय म्हणतील, अरे लोक काय म्हणतील याची भीती वाटते. हा काय नवीन करतोय, याला जमेल का, किती दिवस टिकेल, असे प्रश्न लोक विचारणारच आहेत. पण मित्रांनो, लोकांचे काम बोलणं आहे, आपलं काम पुढे जाणं आहे. ज्यांनी आज मोठं नाव कमावलंय त्यांनाही सुरुवातीला लोकांनी कमी लेखलंच होतं की, पण त्यांनी लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या ध्येयावरती विश्वास ठेवला. तरुणांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कमी पगाराची नोकरी ही तुमची सुरुवात असू शकते, पण तीच तुमची मर्यादा नसली पाहिजे. तुम्ही नोकरी करा, आवर्जून करा, अनुभव घ्या, घराला हातभार लावा, पण त्याचबरोबर स्वतःची दुसरी ओळख तयार करा. तुमचे कौशल्य वाढवा,
तुमची माहिती वाढवा, तुमचे संपर्क वाढवा, तुमचे काम लोकांपर्यंत पोहोचवा. आजपासून एक निर्णय घ्या. मी फक्त नोकरी करणारा व्यक्ती राहणार नाही. मी माझ्या कौशल्याचा विकास करणार आहे. मी रोज काहीतरी नवीन शिकणार आहे. मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करणार आहे. मी भीतीला हरवून छोट्या पावलांनी सुरुवात करणार आहे आणि एक दिवस माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार आहे. कारण मित्रांनो, संधीची वाट पाहणारी लोक आयुष्यभर वाट पाहतच राहतात, पण संधी निर्माण करणारी लोक ही इतिहास घडवतात. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि तुमची योग्य दिशा हे तुम्हाला पुढे घेऊन जाते. त्यामुळे प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. यश तुम्हाला एका दिवसात नाही भेटणार, पण एक ना एक दिवस ते नक्कीच भेटणार, हे कायम लक्षात ठेवा.